हर हर महादेव नाव घेताच मनात जो उत्साह निर्माण होतो तो दुसऱ्या कशानेच होत नाही. म्हणूनच भोले बाबा एक तुम्हीच आहात. कर्माचे फळं व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढतात, जसं की वासरू कळपात असलेल्या गायीमधून आपल्या आईला शोधतं. आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो माणसाला कधीच पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा एक अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा, कारण आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. अहंकार बाळगल्याने माणसाची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिघी गोष्टींचा नाश होतो. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीच बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असू शकतं. मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो. जसा तो विचार करतो तसाच तो घडतो. कशीही वेळ येऊ द्या, कुटुंबाची साथ कधीच नका सोडू. सुख आले ते असलेल्या कुटुंबाबरोबरच दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते दुःख वाटून घेता येईल. स्वार्थीपणाने नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाहीत. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाहीत. मला पूर्णपणे समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त करेल. मग करत राहा, फळाची चिंता नका करू. आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्य काळात. आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणात. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय आणि जे घडणार आहे ते पण चांगल्यासाठीच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा. माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे. जीवनात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे प्रेम. कारण वेळ कोणाचीच नसते आणि प्रेम प्रत्येकालाच मिळत नसतं. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, जी करताना लोक म्हणतात, "हे तुला कधीच जमणार नाही." नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रतापणा असावी लागते. छळ कपट करून तर महाभारत रचले जाते. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक ताकदवार असेल, तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते. आयुष्यात कधी आपल्या कलेवर कधीच गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे डुबतो. आपण प्रयत्न केल्यास आपले विचलित मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते, कारण अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा, कारण तो तुम्हाला मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात आणि वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर ते देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात. मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही, कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात. वेड्या-वाकड्या झाडांना सोडले जातं. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ते निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू जरी फेकलं तर तो त्याचं सरबत करून पितो. आपण काळानुसार बदलायला पाहिजे, नाहीतर काळ आपल्याला बदलवेल. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्यांच्या चुका काढायला आपल्याला वेळच मिळणार नाही. बाहेरचं जग तसंच आहे जसं आपण मनात विचार करतो. आपले विचारच आपल्या गोष्टीला सुंदर किंवा कुरूप बनवतात. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणं हाच एक उत्तम मार्ग आहे. जे मिळवण्यासाठी आपण कधीच प्रयत्न केले नाहीत त्यालाच आपण अपयश असं म्हणतो. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्यापुढे एक होऊन उभं राहिले पाहिजे. ठामपणे राहायला शिकावं, कारण निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. पण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यात असंख्य अडचणीची फक्त दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता काम करतो किंवा काम न करता विचार करत बसतो. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं. म्हणून समुद्रातलं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण जर त्या जहाजाने ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही आयुष्यात काय कमवलं याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची तयारी करत असतात. आयुष्यात जरा सांभाळूनच चाला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठी अडचणी असतात. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. जर पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. जीवनात जर हरलात तरी चालेल, पण फक्त जिंकणारा माणूस स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. कारण जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने खाली झुकतात. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच व्यक्ती होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, तर करून दाखवायच्या असतात. कारण आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य नक्की बदलेल. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नसते. कारण उंच ध्येय असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, पण त्यांना हटवण्याची हिंमत ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला आजार आहे. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं.
आपल्या ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. भलेही जगाने आपल्याला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवत असतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत नका बसू, कारण ज्यांना तुम्ही आवडतात त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते लोक तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवत नाहीत. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळे करण्यासाठीच असतात. जीवनात समर्थक कमी असले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून हरण्याची जास्त भीती वाटते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. कधी मालक व्हायची स्वप्न पण बघा. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती आहेत की ते तुम्हाला झोपू देत नाही. जर आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा, कारण यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. जीवनात मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान सहन करायला शिका, कारण उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तीच अपमान करणारी लोक त्यांचा स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. भरलेला खिसा माणसाला जग दाखवते आणि रिकामा खिसा मात्र जगातील माणसं दाखवते. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कधी पण बरा. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कदाचित कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. जर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हात उभे राहा, कारण कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद घेता येऊ शकतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका, कारण दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं, कारण माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र खूप काळ लागतो. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.